नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहात धर्मनाथ बीज विषयी माहिती. धर्मनाथ बीजाचे महत्व आज आपण जाणून घेणार आहोत. माघ महिन्यातील द्वितीय तिथीला धर्मनाथ बीज असे म्हणतात. या तिथीला नाथ पंथात विशेष महत्व आहे. या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती. माघ महिन्यातील द्वितीय तिथीला धर्मनाथ बीज असे म्हणतात. या तिथीला नाथ पंथामध्ये विशेष महत्व आहे. या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती आणि त्यावेळी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते. तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. या दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हा सर्वांस आनंद झाला आणि दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यायची नाहीत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे. प्रयाग क्षेत्री त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व 12 वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मचिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या 12व्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली. तो हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व नाथ, भक्तगण, साधू, ऋषी, मुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदाय अभ्यासायचा आहे यांना दीक्षा दिली जाते. धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा तर 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथ पंथाची दीक्षा दिली होती. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयतेच्या दिनी दान, धर्म, पुण्य कर्म करेल त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्यांच्या घरी सुख, शांती, धनसंपदा नांदू लागेल आणि त्यांचे मार्ग सुकर होतील. हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो. या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे, हार पुष्प अर्पण करावे, धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय पठण करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा, वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकता. धर्मनाथ बीजेचे महत्व. माघ महिन्यातील द्वितीया तिथीला धर्मनाथ बीज असे म्हणतात. या तिथीला नाथ पंथात विशेष महत्व आहे. या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली आणि त्यावेळी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते. तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मेळा मोठा जमला होता. या दिवशी भव्य अन्नदान झाले आणि श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. अशा प्रकारे आज आपण
धर्मनाथ बीच म्हणजे काय, धर्मनाथ बीच का साजरी केली जाते आणि धर्मनाथ बीचचे महत्व काय हे पाहिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.